तर ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। कट्टर मनसैनिक संतोष धुरी यांनी हाती कमळ घेतलं। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे। भाजपमध्ये प्रवेश करताच धुरींनी ठाकरेंवर प्रहार केला। राज ठाकरेंनी पक्ष सरेंडर केल्याची टीका त्यांनी केली आहे। उद्धव ठाकरे कोत्या मनाचे आहेत असा देखील प्रहार धुरी यांनी केला आहे। ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये ठाकरे यांना आता हा मोठा धक्का मानला जातोय। मोठा धक्का मानला जातो आहे। धुरी यांनी हाती कमळ घेतलेला आहे। राज ठाकरेंनी पक्ष सरेंडर केला अशी देखील टीका धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करतानाच केलेली आहे। आम्ही एका झेंड्याखाली होतो। आमचं रक्त भगवं आहे। शिवसेनेमधून आलेलो आहोत आम्ही। आज आम्ही मनसेमध्ये आलो। मनसेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं। आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात, अशा सीट दिल्यात, दिसायला आकडा 52चा आहे, पण या लोकांनी आमचे 6 नगरसेवक पळवले, आम्हा लोकांना त्रास दिला, आमच्या लोकांना, अविनाश जाधव असतील त्यांना पण त्रास दिला, तिकडे ठाण्यामध्ये सगळ्यांना त्रास दिला या लोकांनी। आणि तरी पण आमच्या साहेबांनी मोठेपणा करून, मोठं मन करून त्याच्यानंतर तिकडे युती घडवून आणली मराठी माणसासाठी। आणि त्याच्यानंतर बघितलंच असेल तुम्ही की यांचा जो बोलतात ना कोतेपणा जो आहे, म्हणजे जसं मला वाटते कोणते हे बोललेले की यांचं मन, उद्धव साहेबांचं मन हे खूप कोत्या मनाचे आहेत ते, त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं। आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे। त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाहीये पिक्चरमध्ये, ना संदीपजी दिसत आहे, ना मी दिसत आहे। साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं, परंतु आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही। त्याच्यानंतर ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी। एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे, हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत। म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्रावरून सांगण्यात आलं, बांद्राच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे। तर यावर किशोरी पेडणेकर यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे। ज्यांनी तुम्हाला ओळख दिली ना, त्यांच्यावर आरोप करताय तुम्ही। कसली निष्ठा रे ही? हिरवं रक्त ही सगळी स्क्रिप्ट आहे। तुमच्या बापांनी ठेवली हिरवी रक्त। बाकीच्या ठिकाणी जे एकत्र जेवतात, खातात, एकमेकांना भरवतात। आज तुम्ही देशातल्या किंवा कुठल्या जाती, पंथात, धर्मामध्ये वाद लावताय? ठीक आहे, तुझं झालं ना बाबा, लाल रक्त आम्ही बघू।